तूर डाळीचा डाळ कांदा एक साधी पण चविष्ट रेसिपी, स्वयंपाकघरातला एक साधा पदार्थ, पण प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेला। तूर डाळीचा कांदा म्हणजे एक असा पदार्थ जो जेवणाची चवच वाढवतो। गरमागरम पोळीसोबत असो वा भाकरीसोबत या डाळीची चव काही औरच असते। आज आपण याच पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थाची सोपी रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती चवीला अप्रतिम आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही खास रेसिपी। नमस्कार मित्रांनो, मुंबई की राई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तूर डाळीचा डाळ कांदा। तर त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत, आपण घेतलेले आहेत 2 टमाटर कापून, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, इकडे घेतलेले आहेत 2 कांदे कापून घेतलेले आहेत, ह्या 4 हिरव्या मिरच्या आहेत, इकडे कढीपत्ता घेतलेला आहे आपण, आणि हे आहेत 10 ते 12 पाकळ्या लसूण। त्याच्यानंतर डाळ कांद्यासाठी लागणारे आपल्याला मसाले आहेत, आपण घेतलेला आहे मालवणी मसाला 2 चम्मच, इकडे घेतलेले आहे धनिया पावडर 2 चम्मच, मीठ चवीनुसार, लाल तिखट घेतलेला आहे 2 चम्मच, हे आहे मस्टर्ड सीड आणि जिरे घेतलेले आहेत, आणि इकडे आहे जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसणाची पेस्ट आपण करून घेतलेली आहे इकडे, आणि इकडे दिसत आहे आपल्याला 1 चम्मच हळद। तर हे सर्व मसाले आपल्याला तूर डाळीच्या डाळ कांद्यामध्ये टाकायचे आहेत। इकडे आहे आपलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट, जे की आपलं मेन कॅरेक्टर आहे, हे आहे तुवर डाळ। आपण सकाळी 2 ते 3 तास भिजत घातलेली होती, 200 ग्रॅम तुवर डाळ आहे ही। आता चला वळूया पुढच्या कृतीकडे। तुम्ही बघू शकता आपण कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेले आहे, आणि आता कढीपत्ता टाकलेला आहे। आता ही टाकणार आहे जिरे आणि मोहरी, चांगले तडकून घ्यायची ती। आता आपण ऍड करणार आहे लसूण, हे ऍड केलेलं आहे आपण लसूण, हा ठेचून काढलेला आहे। आई आता मग लसूण किती वेळपर्यंत ब्राऊन होऊ द्यायचं आहे, लसूण कांदा टाकायचा, ह्याच्यामध्ये आपण कांदा ऍड करणार आहे। पहिला कांद्याचा तोच रूल आहे, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, आणि हा एक प्रकारचा डाळ कांदा आहे, ही सोलापुरी डाळ कांदा आपण तयार करत आहोत। आणि आपले डाळ कांद्याचे जे प्रकार आहेत, तर आपण सुरुवात केलेली आहे चना डाळीच्या डाळ कांद्यापासून। तो आपला व्हिडिओ भरपूर लोकप्रिय चाललेला आहे, मी त्याची लिंक आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकून देतो। जर तुम्हाला चना डाळीच्या डाळीपासून डाळ कांदा बनवायचा आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता ह्याच्यात आपण 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, चिरून घेतलेल्या त्या उभ्या। तर ही आज आपण बनवतो तूर डाळीची डाळ कांदा। ओके, तर आता हा कांदा ब्राऊन व्हायला थोडा टाइम लागेल। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार। आता ही आला लसणाची पेस्ट ऍड करायची, आणि हे आता फ्राय करून घ्यायचं आपण 5 मिनिटांमध्ये अजून। तर 5 मिनिटं पकडून चला फ्राय करून घ्यायचा हा मसाला, आलं लसणाची पेस्ट। तर आपला हा मसाला फ्राय झालेला आहे चांगला। तर ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे लाल मिरची पावडर 2 चम्मच जी आपण घेतलेली। आता हे आपण सगळे मसाले ऍड करून घ्यायचे। ही आहे हळद 1 चम्मच घेतलेली आहे, हे चांगली प्रॉपरली आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे आहे धनिया पावडर 2 चम्मच, आणि हा आहे मालवणी मसाला 2 चम्मच, आणि चांगले आपण मिक्स करून घ्यायचं। ओके, तेल सुटूस्तोवर आपल्याला हे 5 मिनिटं गॅसवरती फ्राय करून घ्यायचे मसाले। बघू शकता आपला मसाला चांगला मस्तपैकी फ्राय झालेला आहे, वास एकदम सुगंध सुटलेला आहे, त्याला चांगला फ्राय झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत टमाटर, तर आपण घेतलेले हे 2 टमाटर कापून घेतलेले, तर ते फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी। मसाला एकदम आपला फ्राय झालेला आहे, सुगंध भरपूर
छान सुटलेला आहे. जवळ मला तर भरपूर भूक लागली. तर आई किती वेळ ठेवायचं आता हे टमाटर आपण घातलेले आहे? 5 मिनिटं ठेवायचं आता गॅसवरती. प्रत्येक गोष्टीला 5-5 मिनिटं लागतात. तर येस, कोणतीही डिश बनवण्यासाठी पेशन्स लागतात. आता आपला टमाटर बघू शकता तुम्ही आणि आपल्या मसाल्याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय ॲड करणार आहे? तुरीची डाळ, जे आपलं मेन कॅरेक्टर आहे ते लिडिंग कॅरेक्टर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. चला टाका तुरीची डाळ. तुरीची डाळ आपण ॲड केलेली आहे. आता चांगली आता मिक्स करून घ्यायची. तर आई आपण ही ग्रेव्हीवाली बनवणार आहे का सुकी बनवणार? आता ही आपण तूर डाळ बनवतोय, तुरीची डाळ, जे डाळ कांदा तो सुक्का बनवणार आहे. ह्याचे भरपूर प्रकार आहे. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही बनवू शकता. त्याची कन्सिस्टन्सी थिक ग्रेव्हीसाठी ठेवू शकता, राईस बरोबर खाण्यासाठी. जेव्हा तुम्ही टिफिनला बनवता हा डब्बा, तर टिफिनसाठी तुम्ही अशी म्हणजे सुकी बनवू शकता. तर भरपूर प्रकारच्या वेगवेगळे कन्सिस्टन्सीज असतात त्याच्यामध्ये. तर आम्ही आता बनवतोय सुकी. आणि ज्याला राईस बरोबर खायचे असेल तर ते ग्रेव्हीवाली बनवू शकतात. कालवण ज्याचं तयार होतं, रस्सा भाजी, तरी भाकरी बरोबर, चपाती बरोबर टेस्टी लागते. तर आता ह्याच्यात आपण कोथिंबीर ॲड केली. ओके, हे टाकलेले आहे कोथिंबीर. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ओके, तर 1 ग्लास आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहे आणि अजून 10 मिनिटासाठी हे उकळून द्यायचं, शिजू द्यायचं. ह्याला कव्हर करून घ्यायचं नाही. त्याच्यावरती भांड्याने आपण कव्हर करायचंय आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा. आता तुम्ही बघू शकता आपला डाळ कांदा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. सोलापुरी डाळ कांदा. येस. तर आता हा आपण कधीपर्यंत काढून घ्यायचा? अजून 2 मिनिटांनी आपण ह्याला सर्व करून घेऊया. तर ह्याच्यातलं पाणी ऑलमोस्ट हे झालेलं आहे, बाष्प झालेला आहे, त्याचा इव्हॅपोरेट झालेला आहे. तर आता आपण सर्व करून घेऊया एका डिशमध्ये. तर आपला तूर डाळीचा डाळ कांदा तुमच्यासमोर रेडी आहे. बघा किती सुंदर आणि छान दिसतोय बघायला आणि खायला टेस्टलाही तेवढाच टेस्टी आहे. मला तर जाम भूक लागलेली आहे, तर मी याच्यावर आता तुटून पडणार आहे. तर मंडळी, कशी वाटली ही साधी आणि सोपी रेसिपी? एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. असेच अनेक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ पाहण्यासाठी मुंबईकर आई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आनंदी राहा. बाय.